नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती याविषयी माहिती घेणार आहोत. सार्वजनिक आयव्यय हा आधुनिक अर्थशास्त्रातील अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सार्वजनिक आयव्यय हे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सार्वजनिक संस्था तसेच स्थानिक संस्था म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत इत्यादी यांच्या वित्तीय कार्याचा अभ्यास करते. आता आपण त्यांची सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या बघूया. प्रथम स्मिथ, सरकारी महसूल आणि खर्च यांचे स्वरूप आणि तत्वे यांचे अन्वेषण यालाच आपण सार्वजनिक आयव्यय असे म्हणतात. फिंडले सिराज यांची व्याख्या, सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळवण्याच्या व खर्च करण्याच्या पद्धतीशी ज्याचा संबंध आहे त्या शास्त्राला सार्वजनिक आयव्यय असे म्हणतात. तिसरी व्याख्या आहे प्राध्यापक डाल्टन यांची, सार्वजनिक आयव्यय हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या शास्त्रांच्या सीमावरील अनेक विषयांपैकी एक विषय असून या विषयाचा संबंध सार्वजनिक संस्थांच्या उत्पन्नाशी आणि खर्चाशी मेळ घातल्या जाण्याशी असतो. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचे उत्पन्न आणि खर्च व त्यांची तत्वे यांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. आयव्यय म्हणजे उत्पन्न व खर्च यामध्ये उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाचे क्षेत्र यांचा समावेश होतो. सरकार जनतेचे प्रतिनिधित्व करीत असल्याने सार्वजनिक आयव्यय म्हणजे सरकारी उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास होय. आता आपण सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप पाहूया. सार्वजनिक आयव्यय विषयात सार्वजनिक महसूल, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, आर्थिक प्रशासन यामधील कार्यकारण व परिणाम स्पष्ट केला जातो. तसेच सार्वजनिक आयव्ययाची तत्वे, नियम, शासनाच्या आर्थिक व्यवहाराचा सांख्यिकीय अभ्यास केला जातो. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या आर्थिक साधन सामग्रीचा अभ्यास केला जातो. आर्थिक व्यवस्थेद्वारे सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप काळानुसार बदलत आहे. सुमारे 2500 वर्षापूर्वीचा विचार करता अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थशास्त्र हा राज्यशास्त्र व राजकारणाचा भाग मानला जात होता. राजाने अथवा सरकारने उत्पन्न मिळवून लोकांसाठी व राज्य व्यवस्थेसाठी त्याचा उपयोग करावा अशी एक विचारसरणी होती. कौटिल्य या अर्थशास्त्रज्ञाने लोकांच्या उपजीविकेसाठी नवीन मुलूक जिंकावा व स्वतःकडे ठेवावा याला महत्त्व दिले. आज परिस्थिती बदलली आहे, त्यामुळे सरकारला मुलूक जिंकण्यापेक्षा इतर मार्गाने पैसा मिळवता येऊ शकतो. आज लोकांच्या उपजीविकेऐवजी लोककल्याणकारी राज्य या संकल्पनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोहोंशी संबंधित सार्वजनिक आयव्यय हा विषय आहे. त्यामुळे सरकारने उत्पन्न कसे मिळवावे व खर्च कसे करावे या दोहोंमध्ये मेळ घातला जातो. ॲडम स्मिथ यांच्या मते आर्थिक कार्याचे उत्तरदायित्व राज्य सरकारांनी स्वीकारले तर व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होईल. त्यामुळे सरकारची कामे फक्त संरक्षण, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, प्रशासन व न्यायदान एवढ्यापुरतेच मर्यादित असावे. समाज आवश्यक वाटणाऱ्या सेवा, उदाहरणार्थ वाहतूक, पाणी पुरवठा, वीज पुरवठा इत्यादी खाजगी क्षेत्रापेक्षा सार्वजनिक क्षेत्र कार्यक्षम आणि उपयुक्त असल्याने सरकारने सेवा पुरवाव्यात. पूर्वी सार्वजनिक आयव्यय ही व्याख्या सरकारी उत्पन्न खर्च बाबतीतच केली जात होती. 20व्या शतकात विशेषतः 1930च्या जागतिक महामंदीच्या काळात लॉर्ड केन्स आणि जॉन रॉबिन्सन चेंबरलिन यासारखे अर्थशास्त्रज्ञांनी तत्कालीन अर्थव्यवस्थेचे नव्याने विश्लेषण केले. शासकीय कार्यात वाढ करण्याचे सुचवले. थोडक्यात निर्हस्तक्षेप धोरणाच्या भूमिकेत परिवर्तन होऊन सरकारी हस्तक्षेप स्वीकारला गेल्याने सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपात बदल झाला. सार्वजनिक आयव्ययाची शुद्ध तत्वाची संकल्पना सेलिगमन या अर्थशास्त्रज्ञांनी मांडली. सार्वजनिक उत्पन्न, खर्च आणि सार्वजनिक कार्य याबाबत वस्तू दृष्टिकोनातून विचार केला जातो.
यामध्ये त्याने सार्वजनिक कल्याणाचा दृष्टिकोन मांडला नाही, मात्र वॅगनर आणि प्राध्यापक पिगू यांनी सामाजिक कल्याणाच्या संदर्भात विचार मांडला. प्राध्यापक पिगू यांच्या मते देशातील लोकांचे सामाजिक कल्याण जास्तीत जास्त प्रमाणात साधण्यासाठी सरकारने राज्य वित्तीय धोरणाच्या आधी श्रीमंतांकडून गरिबांकडे उत्पन्नाचे व संपत्तीचे हस्तांतरण करावे. सार्वजनिक आयव्ययाकडे पाहण्याचा कार्यात्मक आयव्यय हा दृष्टिकोन केन्स, हॅन्सन इत्यादींनी मांडला. कार्यात्मक आयव्ययाच्या संकल्पनेनुसार महसूल गोळा करण्याच्या हेतूनेच कर आकारणी केली जात नाही, तर त्यामागे वेगळा आर्थिक आणि सामाजिक हेतू असतो. सार्वजनिक आयव्ययाकडे पाहण्याचा आणखी एक दृष्टिकोन म्हणजे क्रियाशील आयव्यय होय. खाजगी क्षेत्राकडून केला जाणारा एकूण खर्च सर्वसाधारणपणे अपव्यय ठरवतो. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादन आणि वस्तू सेवांकरिता असणारी मागणी यात मोठी तफावत निर्माण होते. ही कार्यात्मक आयव्ययाचे गृहीत असते. ही तफावत भरून काढणे हे कार्यात्मक आयव्ययाचे उद्दिष्ट असते. कार्यात्मक आयव्ययाच्या दृष्टिकोनात आर्थिक स्थैर्यावर भर दिला जातो. क्रियाशील आयव्यय दृष्टिकोनात उत्पादन वाढीच्या दृष्टीने साधनसामग्रीचा चांगला उपयोग करण्यावर भर दिला जातो. क्रियाशील आयव्ययाची संकल्पना विकसनशील देशाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते, तर पूर्ण रोजगाराची पातळी गाठल्या गेलेल्या प्रगत देशाच्या दृष्टीने सार्वजनिक आयव्ययासंबंधीचा कार्यात्मक दृष्टिकोन योग्य ठरतो. अलीकडच्या काळात सरकारच्या कार्यक्षेत्रात आणि कर्तव्यात वाढ होत असल्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होऊ लागली आहे. सरकारला भरपूर उत्पन्न मिळाल्याशिवाय ही कामे पार पाडता येत नाहीत. सार्वजनिक आयव्ययाचे मूलतत्व समाजाचे जास्तीत जास्त हित साधणे हे असते. सामाजिक स्थैर्य टिकविणे, देशाचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविणे, आर्थिक प्रगती घडवून आणणे इत्यादी कार्य पार पाडण्यासाठी सरकारला उत्पन्न प्राप्त करावे लागते आणि खर्च सुद्धा करावा लागतो. याचाच विचार सार्वजनिक आयव्ययात केला जातो. अलीकडच्या काळात सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूपात बदल झाल्याचे दिसून येते. सरकारने सुरक्षितता आणि संरक्षण, शांतता या कार्याबरोबरच जनहिताची कामे केली पाहिजेत. राज्य हे पॉलिसी राज्य न राहता कल्याणकारी राज्य झाले पाहिजे. हे मान्य झाल्यामुळे सार्वजनिक सत्तेच्या कार्यात आणि खर्चात वाढ होत आहे. सरकारने शिक्षणविषयक सोयी वाढवणे, आरोग्य रक्षण करणे, रोजगारात वाढ घडवून आणणे, बेकारीचे निवारण करणे, जनतेच्या राहणीमानाचा दर्जा वाढविणे, तेजीमंदी चक्राविरुद्ध उपाययोजना करणे, आर्थिक विकास घडवून आणणे, आर्थिक विषमता दूर करणे इत्यादी अनेक कार्य करावे अशी अपेक्षा असते. थोडक्यात कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार बहुसंख्य देशांनी केल्यामुळे सार्वजनिक आयव्ययाच्या स्वरूपात व व्याख्येत बदल घडवून आणण्यात आले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहूया. शासन संस्था निर्धारित केलेल्या कामासाठी संघटित समाजात अनेक प्रकारची कामे करीत असते. भारतासारख्या देशात ग्रामपंचायतीपासून मध्यवर्ती शासन, केंद्र शासनापर्यंत विविध पातळ्यांवर सामूहिक स्वरूपाची कामे पार पाडली जातात. या सर्व कामासाठी खर्च करावा लागतो आणि खर्च करण्यासाठी उभा राहावा लागतो. या अनुरोधाने अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्या दृष्टीने सार्वजनिक आयव्ययाचा अभ्यास महत्त्वाचा बनतो. सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती गेल्या अडीच दशकात खूप बदलली आहे. 19व्या शतकाच्या शेवटी अर्थशास्त्रज्ञ, विशेषतः प्राध्यापक सेलिगमन यांनी आयव्ययाचा शुद्ध सिद्धांत विकसित केला. या दृष्टिकोनानुसार महसूल गोळा करणे आणि त्याचे विविध खर्चासाठी वाटप करणे या बाबींचा निव्वळ वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभ्यास केला होता. त्याचा परिणाम समाजातील सार्वजनिक कल्याणावर काय होतो याचा समावेश केला नव्हता, तरी तो सार्वजनिक आयव्ययाचा सिद्धांत म्हणून वर्णन केला जात होता. 20व्या शतकात त्या सिद्धांताऐवजी प्राध्यापक पिगू यांचा कल्याणकारी आर्थिक सिद्धांत लोकप्रिय होत गेला. या नव्या सिद्धांतानुसार सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे समाजाच्या आर्थिक कल्याणात वाढ करणे होय. त्यानंतर प्राध्यापक केन्स यांच्या कार्यात्मक आयव्ययाच्या सिद्धांताचा उदय झाला. या सिद्धांतानुसार सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे फक्त अर्थव्यवस्थेची वृद्धी साधणे हे नसून त्याशिवाय आर्थिक स्थैर्य निर्माण करणे व टिकवून धरणे हे होय.
केन्स यांच्या सिद्धांताच्या सहाय्याने भांडवलशाही अर्थव्यवस्थेत येणाऱ्या व्यापार चक्रावर नियंत्रण करता येते. आर्थिक महामंदीच्या काळात अंदाजपत्रकात एकूण मागणी चालना देऊन एकूण उत्पादन आणि एकूण मागणी यांच्यात वाढ करण्याच्या कामी प्रभावी साधन म्हणून वापर करण्यात येते. तेजीच्या काळात भरमसाठ भाववाढ होत असते तेव्हा शिल्की अंदाजपत्रकाच्या आधारे एकूण मागणीवर नियंत्रण ठेवणे व वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवणे होते. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की सार्वजनिक आयव्यय गतिशील स्वरूपाचे असते. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आयव्ययाची सध्याची व्याप्ती पुढील प्रमाणे सांगता येते. सार्वजनिक उत्पन्न. सार्वजनिक आयव्ययाच्या या शाखेत सरकारच्या उत्पन्नाच्या विविध मार्गाचा अथवा स्रोतांच्या अभ्यासाचा समावेश होतो. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे उत्पन्न कोणत्या प्रकारे जमा केले जाते याचा अभ्यास या विषयात केला जातो. विविध करापासून सरकारला उत्पन्न मिळते. करांचे प्रकार, करांचा बोजा, करभार पात्रता, करांचे उत्पादन, करांचे विभाजन, रोजगार इत्यादीवर होणारे परिणाम इत्यादींचा अभ्यास केला जातो. सर्व उत्पन्न स्रोतापैकी कर हे सर्वात महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. या विभागात करविषयक तत्वे, करांचा भार व कर आकारणीचे परिणाम इत्यादी विषयांच्या अभ्यासाचा समावेश होतो. सार्वजनिक खर्च. सार्वजनिक आयव्ययाच्या या विभागात सार्वजनिक खर्चाचे तत्व, खर्चाचे विविध कार्याचे वाटप, त्यांचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, सरकारी खर्चावरचे नियंत्रण, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य व वृद्धी तसेच सार्वजनिक खर्च वाढीची कारणे इत्यादी बाबींचा अभ्यास केला जातो. वित्तीय प्रशासन. सार्वजनिक आयव्ययाच्या विभागात सरकारच्या उत्पन्नाच्या साधनांचा, खर्चाच्या बाबींचा प्रशासकीय व व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून विचार केला जातो. वित्तविषयक धोरणाची आखणी व अंमलबजावणी या दोहोंचे महत्त्व अनन्यसाधारण असते. अंदाजपत्रक हे त्या धोरणाचे माध्यम आहे. त्यामुळे या विभागात अंदाजपत्रक कसे तयार केले जाते, अंदाजपत्रकाचे उद्देश, अंदाजपत्रकाच्या महत्त्वाच्या बाबी, नियंत्रण तत्वे, आर्थिक परिणाम इत्यादीचे शास्त्रशुद्ध विवेचन केले जाते. सार्वजनिक कर्ज. सार्वजनिक आयव्ययाच्या विभागात सार्वजनिक कर्जाची तत्वे, उद्दिष्टे, कर्जप्राप्तीचे मार्ग, कर्जाचे प्रकार, कालावधी, कर्जाचा भार, कर्जप्राप्तीच्या समस्या, अंतर्गत व बाह्य कर्जाचे स्वरूप, परतफेड इत्यादींचा अभ्यास केला जातो. आधुनिक सरकारच्या खर्चात जलद गतीने वाढ होत असल्याने सरकारी महसूल उत्पन्न पुरेसे असत नाही. त्यामुळे सरकारला कर्ज काढणे भाग पडते. विशेषतः तुटीच्या अर्थसंकल्पाच्या वेळी जनतेकडून कर्ज उभारून अर्थसंकल्पातील तूट भरून काढली जाते. त्यामुळे कर्ज व्यवस्थापनाचाही सार्वजनिक आयव्ययात समावेश होतो. वित्तीय धोरण. सरकारच्या कार्याचा अर्थव्यवस्थेवर विशेषतः उत्पादन, उपभोग, उत्पन्नाचे वाटप, किमती, रोजगार इत्यादी बाबीवर कोणता परिणाम होतो हाही विषय आयव्यय व्याप्तीमध्ये समाविष्ट केला जातो. सरकारच्या वित्तीय व्यवहारांशी संबंधित सर्व धोरणे ठरविण्याच्या प्रशासकीय पद्धतींचा अभ्यास केला जातो. चलनविषयक धोरणाबरोबरच वित्तीय धोरणांचा पद्धतशीर अभ्यास राजवित्तीय धोरणाच्या संदर्भात केला जातो. वित्तीय धोरणाचा अवलंब आर्थिक स्थैर्य, आर्थिक विकास व इतर उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी केला जातो. आर्थिक स्थैर्य व वृद्धी. अर्थव्यवस्थेतील स्थैर्य प्राप्त करणे आणि ते कसे टिकवून ठेवता येईल याचा अभ्यास सार्वजनिक आयव्ययात केला जातो. तसेच तेजी आणि मंदीवर नियंत्रण, किंमत स्थैर्य, आर्थिक वृद्धी, पूर्ण रोजगार इत्यादींचा अभ्यास केला जातो. विकसनशील देशात आर्थिक स्थैर्य व आर्थिक वृद्धी या संदर्भातील धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करणे अतिशय महत्त्वाचे असते. संघीय वित्तपुरवठा. संघ राज्याच्या वाढीमुळे केंद्र सरकारला सर्वच कार्य स्वतःकडे ठेवणे अडचणीचे होते. म्हणून खर्चाची काही तरतूद राज्याकडे सुपूर्द केली जाते. संघ वित्तीय व्यवस्थेत केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्या अर्थविषयक संबंधाचा विचार केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकांच्या व संदर्भ ग्रंथाच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेतली आहे. धन्यवाद.